ट्रीटमेंट संपल्यानंतर न्यूट्रिशन, तुम्ही जर का व्यवस्थित आहार घेत नसाल तर टीबीचे जंतू दे थ्राईव्ह ऑन दॅट. तुम्ही खात राहणं हे पहिलं रेमेडी, पहिलं ऍडवाइस आहे. चेकअप तुम्ही रेग्युलरली करत राहिलात तर म्हणजे त्याचा हार्म तर काही नाहीये, झाला तर फायदाच आहे. तुम्ही वर्षातनं एकदा जरा चेकअप करून घेते, मग यू रीड थोडंसं चांगलं हिलिंग, कारण नुसतं शारीरिक नसतं ना, बरोबर. इमोशनल आहे, मेंटल हिलिंग आहे, फिजिकल हिलिंग आहे, असं ते 3 अप्रोच आहेत. तर मग ते सगळ्या फ्रंटवर थोडं थोडं काम केलं तर मला असं वाटतं यू कम अ लॉंग वे देन. तर असा एक पोस्ट ट्रीटमेंट केअरचा आपल्याकडे भारतात तरी म्हणजे किंवा बाहेर सुद्धा माझ्या ऐकिवात नाही की पोस्ट ट्रीटमेंट केअर प्लॅन काय आहे. तर मी ज्या संस्थेबरोबर काम करते आम्ही असं थोडंसं बोलतो की काही आपण करू शकतो का, ज्याच्यामध्ये एक काउन्सिलरकडे तुम्ही महिन्यात एकदा भेट दिली किंवा मग 6 महिन्यात एकदा भेट दिली, तुमचं एक रुटीन सारखं पिरियॉडिक फॉलोअप झालं ना की म्हणजे नुसती ब्लड टेस्ट नाही तर मग काउन्सिलरकडे पण जा. बरोबर. एकदा तुम्ही सगळं बरोबर चाललंय ना, जरा एक पिरियॉडिकली त्याचा एक फॉलोअप घेत राहा. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आय थिंक हेल्प यू रिकवर आणि हेल्प्स बेसिकली. ह्या पूर्ण ट्रीटमेंटचा साधारण खर्च किती असतो?